मग आता ते जर आमच्या कोर्टात जाऊन वाटोळ करणार असले तर त्यांच्या आरक्षणाच्या बद्दल आम्हाला माहिती आहे. नावेला जण आम्ही घुसणार आहे त्याच्यात. आता एक हे तर आपलं कन्फर्म झालं सगळे सरीचं एक जातीच्या दाखल्याचं डॅश डॅश आलं. आता राहिलं अधिवेशनाचं मंडल कमिशन सुद्धा रद्द होतो. मग त्याला नावेलाच आहे. मग आमचं वाटोळ व्हायला लागल्यावर आम्ही काय करू? नाही हे खोटं नाही बोलत. नावेलाच त्याला आमचा. कारण ते स्वीकारलेलं पण नाही. मग आणि 1967चा शासन निर्णय बी कशाच्या आधारावर घेतलाय. मग आम्हाला नावीला जाणं मग जावं लागणार. तुम्ही आमच्या प्रत्येक वेळेस आमच्या नोंदी सापडून तुम्ही कोर्टात जाणार असलात तर तुमचं काहीच नसून तुम्हाला मग आम्ही का नाही जाणार? जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीतून 29 ऑगस्ट पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र मिळावं आणि मराठ्यांचा समावेश कुणब्यामध्ये करावा अशी मागणी लावून धरली आणि त्यांना यश सुद्धा मिळालं. राज्यातला संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यामध्ये लाखोंच्या सभा पार पडल्या. सगळे रेकॉर्ड मनोज जरांगे पाटील यांनी तोडले. मनोज जरांगे पाटील यांच्यावर कशा पद्धतीनं JCPच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करण्यात आली, हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं करण्यात आली. राज्यातला संपूर्ण मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं ठामपणे उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. सरकारला सुद्धा हलवलं. एवढी ताकद मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागं उभी राहिलेली आपण पाहिली. पण मात्र सरकारला वेळ देऊनही सरकार कुठंतरी वेळ काळूपणा करतंय. अजूनही सरकारने ठोस निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही आणि राज्यामध्ये ज्या काही 54 लाख नोंदी सापडत आहेत त्या नोंदी सापडत आहेत. पण मात्र आत्तापर्यंत किती लोकांना सर्टिफिकेट दिलंय हे सुद्धा सरकारनं जाहीररित्या सांगितलं नाही. मराठवाड्यामध्ये किती नोंदी सापडल्यात, किती लोकांना त्याचा फायदा झालाय हे सुद्धा सांगितलेलं नाही. याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यामध्ये मोठमोठ्या सभा पार पडत असतानाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्याच पद्धतीनं टीकासुद्धा होऊ लागली आणि ती टीका म्हणजे OBCचे जे नेते आहेत त्या नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोललं जाऊ लागलं, टीका केली जाऊ लागली. त्याच पद्धतीचं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्या नेत्यांना दिलं. सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना दिलं, विरोधातल्या नेत्यांना दिलं. मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्यांनाच त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलेलं आपण पाहिलेलं आहे. पण मात्र जर आपण पाहिलं तर मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण OBC मधूनच दिलं तरच ते टिकू शकतं अशी खात्री मनोज जरांगे पाटील यांना आहे. म्हणूनच त्यांनी सरकारकडे ती मागणी लावून धरलेली आहे. सरकार वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळं आरक्षण देण्याचं आश्वासन देत आहे. पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी सगळे सोयरे असतील, जे काय मराठा बांधवांच्या नोंदी आढळल्यात त्यांचे पाहुणे रावणे असतील, या सगळ्यांना आरक्षण द्यावं हीच मागणी लावून धरलेली आहे. आणि त्याबद्दलच बोलताना मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ. मग आता ते जर आमच्या कोर्टात जाऊन वाटोळ करणार असले तर त्यांच्या आरक्षणाच्या बद्दल आम्हाला माहिती आहे. नावेला जण आम्ही घुसणार आहे त्याच्यात. आता एक हे तर आपलं कन्फर्म झालं सगळे सरीचं एक जातीच्या दाखल्याचं डॅश डॅश आलं. आता राहिलं अधिवेशनाचं मंडल कमिशन सुद्धा रद्द होतो. मग त्याला नावेलाच आहे. मग आमचं वाटोळ व्हायला लागल्यावर आम्ही काय करू? नाही हे खोटं नाही बोलत. नावेलाच त्याला आमचा. कारण ते स्वीकारलेलं पण नाही. मग आणि 1967चा शासन निर्णय बी कशाच्या आधारावर घेतलाय. मग आम्हाला नावीला जाणं मग जावं लागणार. तुम्ही आमच्या प्रत्येक वेळेस आमच्या नोंदी सापडून तुम्ही कोर्टात जाणार असलात तर तुमचं काहीच नसून तुम्हाला मग आम्ही का नाही जाणार? ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणतात? मनोज जरांगे पाटील म्हणतात की आरक्षणामध्ये जर खोडा घालण्याचं काम केलं तर मग मात्र मंडल कमिशन सुद्धा रद्द होईल. त्यांना कुठल्या आधारे तुम्ही आरक्षण दिलेलं आहे, तेव्हा कोणते कायदे लागू केले होते, असे विविध मुद्दे मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. आणि जर मंडल कमिशन रद्द झालं तर मग OBCचं सुद्धा आरक्षण जाऊ शकतं असं सुद्धा अनेकांनी मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्याच संबंधित OBCचे जे नेते आहेत त्यांना त्याबद्दल विचारलं असता ते नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ. कोणी किती काही म्हटलं तरी मंडल आयोगाचं जे गठन 1978ला झालं होतं ते रद्द होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की सरकार जे बोलतं आहे, जे आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करण्याच्या विचारात आहे काय, आणि तशा प्रकारे आहे हे जर आमच्या लक्षात आलं तर या राज्यातील OBC सुद्धा रस्त्यावर येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार आहे. ते म्हणतायत की आम्ही फक्त वेट अँड वॅटच्या भूमिकेमध्ये आहोत.
जर वेळ आली तर ओबीसी समाज सुद्धा रद्द होईल आणि जो काही 1978चा मंडल आयोग आहे, मंडल कमिशन आहे, यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय कोणीही रद्द करू शकत नाही असं सुद्धा प्रकाश शेंडगे यांनी सांगितलेलं आपल्या या ठिकाणी दिसतं. पण जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात तापलेला आहे. कारण की 20 तारखेपर्यंत जर सरकारने कुठलाही निर्णय घेतला नाही तर करोडो मराठे हे मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत, आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत आणि त्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करणार आहेत. जर लवकरात लवकर सरकारने निर्णय घेतला नाही तर सरकारला हे जड जाईल असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलेलं आहे. पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जो काही मुद्दा उपस्थित केला आहे तो मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. ते म्हणत आहेत की आरक्षणात जर खोडा घालाल तर मग मंडल कमिशन सुद्धा रद्द होईल. म्हणजे जर आरक्षणात खोडा घातला तर मग मंडल कमिशनला सुद्धा आम्ही कोर्टामध्ये जाऊ, आव्हान देऊ आणि मग मंडल कमिशनचा जो निर्णय तो सुद्धा रद्द होऊ शकतो आणि मग जे इतर लोकांना म्हणजे ओबीसीतले जे लोक आहेत त्यांना मिळालेले जे आरक्षण आहे ते सुद्धा कुठंतरी रद्द होऊ शकतं असं सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बोललेलं आपल्याला समजतं. पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.